एकदम टेम्पटिंग वाफाळलेली पालकाची गोळा भाजी. नेहमीपेक्षा वेगळी आणि परिपूर्ण अशी पालकाची गोळा भाजी आणि बरोबर ज्वारीची भाकरी. बघताच खावीशी वाटेल इतकी मस्त भाजी. मूठभर डाळ आणि तांदूळ एकत्र करून धुवून घ्यायचे. अडीच वाट्या बारीक चिरलेला पालक, त्यात थोडं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये सगळं शिजवायला ठेवायचं. 2 तास भिजवलेले एक मूठ शेंगदाणे सुद्धा ह्याबरोबर शिजवून घ्यायचे. कुकरच्या 4 शिट्ट्या. शिजलेला पालक पातेल्यात काढायचा. त्यात शिजलेला भात आणि डाळ रवीने सगळं घोटून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव होतं. उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं. त्यात उकडलेले दाणे, 2-3 आमसुलं, 2-3 चमचे गूळ, 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. सगळं एकत्र करून भाजीला छान उकळी येऊ द्यायची. एकीकडे आपण खमंग फोडणी करतोय. 1 टेबलस्पून तेलात पाव चमचा मोहरी, 2 सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि 8-10 लसणीच्या पाकळ्यांचे तुकडे. ते छान गुलाबी रंगावर परतले की पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद. अतिशय खमंग, सुवासिक, चरचरीत फोडणी उकळणाऱ्या भाजीवरती. सगळे स्वाद छान मिळून येण्यासाठी भाजीला उकळी येऊ द्यायची. परिपूर्ण, स्वादिष्ट आणि नेहमीच्या भाजीपेक्षा अतिशय वेगळी अशी पालकाची गोळा भाजी तयार. बरोबर ज्वारीची भाकरी आणि साजूक एकदम तूप. सुपर. वाट कसली बघताय? नक्की करून बघा.